नमस्कार सगळे आलेले आहेत 6:30 झालेले आहेत सगळे टीव्ही समोर बसलेले आहेत क्या बात आहे तर मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। तर मंडळी आपण आलेलो आहोत ठाण्यात वागळे इस्टेट येथील जय भवानी नगर मध्ये आणि तिथल्या ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत। चला आणि आता आपण पहिला खेळ सुरू करूया ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड। आणि आपला हा खेळ खेळायला या 6 ताई इथे आलेल्या आहेत। वाक्य आहे श्रुतीची पुत्री कृती। श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य सलग बोलून दाखवायचंय 20 ते 25 वेळा। श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती। टाळ्या वाजवा नाही एवढं बोललोय मी तर। आता मी चालली मला येणार नाही। आता मी चालली मला येणार नाही। काय येणार नाही? येणार 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 सांगा कुठून सुरुवात करायची? थांबा तिकडून सुरुवात करायची इथून सुरुवात करायची ठीक आहे नाही ठीक आहे हरकत नाही। ह्या ताई म्हणाल्यात इथून सुरुवात करायची आपण इथूनच सुरुवात करूया। 1 2 3 आणि हे वाक्य बोलताना तुम्ही नाचत नाचत बोलायचे। श्रुतीची पुत्री हा कृती श्रुतीची पुत्री कृती हा श्रुतीची पुत्री हा कृती हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कुत्री 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 नाही कुत्री नाही श्रुतीची पुत्री कृती हा नाही नाही मी नाही मी नाही मी हातात माहित नाही घेणार मी तुम्ही बोलावं लागेल। रेडी पटकन हा श्रुतीची पुत्री कृती 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 कुत्री पुन्हा कुत्री नका ते कधी काहीतरी एक वेगळंच अक्षर येऊ दे ना काय गं चुकलं तर चुकलं आव चुकलं बोलला ना। चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी। आता गात गात बोलायचं। श्रुतीची पुत्री कृती 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 कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची श्रुतीची पुत्री कृती पुत्री कृती पुत्री कृती पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती हे श्रुतीची पुत्री कृती हे श्रुतीची पुत्री कृती वाक्य झाल्यानंतर श्रुतीची पुत्री कृती असं करायचं। श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती कधी करणार? श्रुतीची पुत्री कृती 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 असं करायचं। श्रुतीची पुत्री कृती 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 तुम्ही करताना बस झालं ना। श्रुतीची पुत्री कृती एवढं करायचं मग आता एवढं करायचंय ते आता माईक पटकन हा लवकर समोर हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती रडताय जवळ जवळ श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री पुत्री हा श्रुतीची पुत्री कृती पुत्री श्रुती हा तुम्ही चुकावता मला मी नाही चुकत श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री आता मी काय बोललोय श्रुतीची पुत्री कृती ते कोण करणार आहे? सर ते ना घाबरवलं तुम्ही मला कुठे आता मी कुठे घाबरवलंय? चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या। श्रुतीची पुत्री कुत्री असं करायचं। श्रुतीची पुत्री कृती 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 चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत जोरदार टाळ्या। या ताई तुम्ही इकडे या
रागात बोलायचं तुम्ही हा रागात. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती रागात बोलायचंय. श्रुतीची चेहऱ्यावरती राग. श्रुतीची राग पुत्री पुत्री कुत्री कुत्री आता कुठून आणली? श्रुतीची पुत्री कृती रागात रागात. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री परत कुत्री आणली यांनी. श्रुतीची पुत्री कुत्री सृष्टीची पुत्री कुत्री हा, कुत्री, श्रुतीची हा. पुत्री स्कृत्री. हा, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आता हे वाक्य मी लाजत लाजत बोलायचं. माझं नाव अलका माने भालेराव आहे. हे वाक्य लाजत लाजत बोलली मी. हे नाही मग कोणते? आपलं कुठलं वाक्य आहे? श्रुतीची पुत्री कृती हे लाजत लाजत बोलायचंय. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची काय पुत्री लाजण्यात काय गंमत? कृती. हे मजा नाही. आता मी ईश सांगतो. हा बरोबर येते येते हा येते येते येते. भाऊजी समोर आहेत असं समजा. भाऊजी समोर आहेत समजा. हा अहो अहो हे पाहिजे हे पाहिजे. अहो काय अहो अहो इथे नाही भाऊजी तिथे आहेत. श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती. आऊ श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची नक्की म्हणजे विश्वासच नाही. काही एकदा सासरी गेल्यानंतर ती जेव्हा माहेरी येते ना तेव्हा माहेरी आल्यानंतर थोडीफार भावुकता ही होतेच आणि माहेरच्या आठवणींबद्दल खूप काही बोलत असतात. आज सुद्धा इथे आपल्या ज्या सगळ्या ताया आहेत त्यांना सुद्धा माहेरच्या आठवणींमध्ये खूप काही आपल्या माहेरबद्दल आपल्या बालपणाबद्दल बोलायचंय आणि त्यासाठी मी जाणार आहे ताईंकडे. तुमचं नाव सांगत आहे? सौ रितू राहुल बांगर. रितू ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? आज 8 महिने. 8 महिने झाले. हो मग तर माहेरची आठवण नक्कीच येत असणार. 8 एवढी नाही कारण सासरचं प्रेम खूप भेटलंय मला. करतातच खूप. नाही, सासरी खूप छान आहे हो. पण माहेरची आठवण ही येतच असणार. हा येते. कोणाची आठवण जास्त येते? भावाची. भावाची. हो काय सांगाल भावाबरोबर? भाव म्हणजे जेव्हापासून भाऊ झाला ना माझा तेव्हापासून माझ्याकडेच. म्हणजे अच्छा. माझी बहीण आहे ना ती हँडिकॅप आहे. हम्म. तर तेव्हापासून म्हणजे मम्मीला त्याच्याकडे जास्त बघायला वेळ नाही भेटला. तर तो लहानपणापासून माझ्याकडेच. म्हणजे मी त्याला भरवायची, इकडे घेऊन जायची, तिकडे घेऊन जायची, शांत बसवायची वगैरे, रडत असं की मी त्याच्याकडे बघायची. आज त्याला मिस करतायत तुम्ही. हो खूपच. पण जेव्हा आता ते काय झालं की मी त्याला आधी कॉल करते, बा आम्ही इथे आहोत तिथे आहोत. म्हणजे मम्मीपेक्षा पप्पांपेक्षा मी त्याला आधी सांगते सर्व गोष्टी. काय सांगितलं होतं लग्नाच्या आदल्या दिवशी आईने? काय नाही, तू नीट राहा, सांभाळून राहा, तिथे सगळ्यांना सांभाळून घे, व्यवस्थित व्हा, अच्छा. भांडण वगैरे करू नको. भांडणं वगैरे करू नको. पण जेव्हा तुम्ही माहेरचा उमरा ओलांडून जेव्हा सासरी जात होता काय डोक्यात चालू होतं? काय विचार होता डोक्यात? ऍक्च्युली मला खूप भीती वाटली होती, कसं असेल, काय होईल. पण मग खूप वेळ लागला ऍडजस्ट व्हायला तिथे? नाही, सगळं व्यवस्थित झाली ऍडजस्ट. तर थोड्या गोष्टी होतात स्लोली माझ्याकडून. जेवण वगैरे एवढं परफेक्ट जमत नाही, पण करते प्रयत्न. पण मग आता या 8 महिन्यात किती वेळा माहेरी जाणं झालंय? 8 महिन्यात 3 वेळा. 3 वेळा. हो. काय आई बाबांची एखादी आठवण सांगाल तुम्ही की जी आठवली की खूपच भावुक व्हायला होतं? खूप साऱ्या आठवणी आहेत, कारण माझ्या पप्पांनी पण खूप कष्ट केले. जेव्हा म्हणजे आमचं छोटं घर होतं, जेव्हा आम्ही घर बांधलं तर ऍक्च्युली माझं एज्युकेशन पण चालू होतं. तर त्याच्यात त्यांनी ते बोलतं तुला शिकायचंय ना तू शिक, मी कसंही काही करेन. मम्मीनी पण सपोर्ट केला, तिला पण शिकवायची, पुढे जाऊ द्या, करूया. आणि भावाला पण तसं शिकवलं त्यांनी. त्यात कसं बहीण हँडिकॅप असल्यामुळे ते त्यांच्या डोक्यात प्रेशर आहेच अजून पण. त्यामुळे त्यांनी खूप कष्ट केले, शिकवलं चांगलं.
तुमचं नाव सांगा ताई. आशा शिंदे. आशाताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 26 वर्ष. वर्ष झाले. माहेरची ओढ अजून तितकीच आहे. खूप आहे. खूप आहे. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई वडील बहिणी भाऊ सगळेच. काय आई बाबांची आठवण एखादी? आताच जाऊन आली गावाला. आत्ताच जाऊन आला? खूप जीव लावतात ना, खूप जीव लागतो त्यांचा. बोलवत असतात सारखे या या, पण आपल्याला नाही जायला भेटत असं. आणि हा 26 वर्ष तुम्ही आता संसार केलात, पण असं माहेरी जायचं म्हटलं तर मग घरी परमिशन भाऊजींची घ्यावी लागते? आता कसं मुलं आहेत, मुलांचे टिफिन असतात, नवऱ्यांचं बघायचं असतं, त्याच्यामुळे आता काही नाही भेटत ना जायला. वेळ मिळत नाही. नाही. तब्येत खराब झाली आई वडिलांची तरी पण जायला भेटत नाही. का आता इकडे पण प्रॉब्लेम असतात ना. आता मिस्टरांचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे जायला नव्हतं भेटत. तिकडे वडील आजारी होते, तिकडं यांना बघावं का तिकडे बघावं असं प्रॉब्लेम होत होते. पण तरी पण गेलो, सगळ्यांनाच घेऊन गेले. असं सगळ्यांनाच भेटून आणलं. माहेर गेल्यानंतर सगळ्यात आधी काय करतात? कोणाला जाऊन भेटी मारतात? आईला, वडिलांना, भावाला. भाऊजे पण छान आहे. तिथून निघताना त्रास होत असेल? खूप त्रास होतो, रडते अजून पण. आई अजून पण रडते. अजून पण रडते. 26 वर्ष झाले तरी तू काय सांगायचं आईला इतक्या वर्षात? कधी सांगू शकणार? काहीच नाही. खूप थँक्स आहे. त्यांनी खूप जीव लावतात, खूप प्रेम करतात आमच्यावरती. खूप म्हणजे खूप. कसलीच कमी नाही. आज मनापासून इथे मी बोललात, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटलं. मस्त. ताई, आम्हाला पण तुम्ही छान वाटतं जेव्हा तुम्ही मनापासून बोलता ना, व्यक्त होता ना. मला सगळ्यांच्या इथे सांगू का तुम्हाला, सगळ्यांच्या मनात खूप काय काय असतं बोलण्यासारखं ना. खूप काय पण काय तुम्ही असतं पण बोलू वाटत नाही असं की. का नाही बोलू वाटत? कारण आपल्या बाईचं कसं असतं, प्रत्येक बाईला काही ना काही दुःख असतं. ती बाई आपल्या मनात रडतच असते हमेशाच. ते सगळ्या बायकांचे असं कोणीच नाही बाई की तिला दुःख नाहीये, पण कोणी व्यक्त करतं, कोणी नाही करत. ते व्यक्त करायला पाहिजे ना, कारण व्यक्त असं करण्यासाठी पाहिजे ना समोरचं की त्याच्यापेक्षा आपण व्यक्त केलं पाहिजे की तो असं ऐकून घेणार आणि मग तो नंतर आपली चेष्टा करणार. मग ते आपल्याला लागतं ना मनाला. त्यापेक्षा ती बाई कुणाला सांगतच नाही, ती आपल्या मनातच रडत असते. ती हक्काची व्यक्ती तुम्हाला मिळावी म्हणूनच मी तुमच्यासाठी आलेलो आहे, म्हणूनच मी तुमच्या करता आलेलो आहे. हा तुमचा हक्काचा भाऊ आहे. तुम्ही माझ्याकडे व्यक्त झालात, बोललात. तुम्हाला कसं वाटलं? म्हणूनच मी उठली आणि बोलली. नाही तर मला खूप लाज वाटते बोलायची. काय माहेरकडून सासरी काय घेऊन आलात तुम्ही? दिलं म्हणलं आईने तर खूप काही दिलं. जेव्हा तुम्ही माहेरी जातात तेव्हा पहिल्यांदा आधी कोणाला जाऊन भेटी मारता? आईला. वडील होते, वडील 1 वर्ष झालं अच्छा. ऑफ झाले. म्हणजे असे चालता बोलता गेले वडील. म्हणजे गायी होते आमच्याकडे, तर गायीचा ते असतं ना, कुठं हरवायला गेले तर त्याच्यामध्ये अटॅक आला, पडले आणि जागे. काय बाबांची आठवण तुम्ही एखादी सांगू शकता? वडिलांचे खूप काही वडिलांनी खूप लाड केले आमचे. म्हणजे आमच्या घरी गावी शेती आहे, तर आई तरी शेतात घेऊन जायची, पण वडील नाही. वडील सांगायचे शिकायचं मुलांनी. आम्ही 6 भावंड, 4 भाऊ 2 बहिणी. वडील सांगायचे की तुम्ही शिका? हा, सर्वांना शिकवलं वडिलांनी. वडील पण माझे शिक्षक होते. अच्छा. हा. नाही, नक्कीच. आणि वडील त्यांची जागा तर कोणी घेऊ शकत नाही. खूप छान वाटतं की कोणीतरी आपल्या मनातलं ऐकून घेते असं. खूप छान वाटतं तुमच्यासाठी. पण आता ह्या माहेरच्या आठवणींमधून आता आपण जाणार आहोत आपल्या बालपणात, म्हणजेच काही खेळ आपण खेळणार आहोत. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढल्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट बघताय तो आता खेळ सुरू होणार आहे. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. चला, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, पटकन बसून घ्या. हा, 1 मिनिट. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जवळ बॉक्सिंग खेळतोय आम्ही. हा हा, मस्त, व्हेरी गुड.
बापरे हा लवकर 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 हा 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 पोरी जरा हळू 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 चाल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, हे पोरी जरा हळू 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 हळू. तिने हळूच चालताय मगापासून. व्हेरी गुड. हा हा लवकर हा ओके टाटा. व्हेरी गुड. हा मस्त. हे मना तेरी चाल है समुंदर की लहर जनो. टाटा टाटा होऊन जाऊ देत. हा हा पटकन. अगदी मनापासून छान वाटलं आणि तुमचं अभिनंदन. खूप खूप या अभिनंदन. खूप खूप छान. कसं असतं आपली चुकबुल द्यावी घ्यावी हा एक भाग असतो ज्याच्यामध्ये आपण कोणाचा तरी अबोला असेल तर दूर करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. ठीक आहे. तो अबोला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज इथे सुद्धा एक ताई आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊ. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट अलका माने भालेराव. कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष? ॲक्च्युली माझी फ्रेंड आहे. आम्ही 2013 पासून प्रॅक्टिसिंगमध्ये आणि 2015ला आम्ही LLM पासआउट झालो. बट आम्ही 2013 पासून बोलायचो. त्याने थोडेसे इश्यू झाले की आम्ही दोघं म्हणजे थोडंसं प्रॅक्टिसिंगमुळे इश्यू झालं की आम्ही दोघं आजपर्यंत बोलत नाही. जर आम्ही समोर पण असो ना तर एकमेकींचं तोंड पण नाही बघत. इवन एवढं आम्ही ते म्हणजे बोलत नाही. ते पण ॲक्च्युली इंटरनल इश्यू असं की फ्रेंड्समुळे थोडंसं अर्निंग प्रॉब्लेम अँड वॉट एव्हर, त्यामुळे आम्ही दोघी एकमेकांशी बोलत नाही आहे. अच्छा. पण हा किती वर्ष अबोला आहे? हा अबोला जवळजवळ 7 ते 8 वर्षाचा आहे. 7 ते 8 वर्ष. इवन म्हणजे आमचं LLM पासआउट झालं 2016. त्यानंतर पासून अजूनपर्यंत आम्ही बोलत नाही. अच्छा. अजूनपर्यंत तुम्ही हा बोलत इवन नाही. आम्ही सेम कोर्टात प्रॅक्टिस करतो. पण समोरासमोर आलात तरी पण हा समोरासमोर आलो तरी आम्ही एकमेकींना बघत नाही. ती तिच्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. आम्ही खूप बेस्ट फ्रेंड होतो. पण 6-7 वर्षापूर्वी तुमची मैत्री एकदम घट्ट. एकदम बेस्ट फ्रेंड होतो. मग अशी काय एवढी घट्ट मैत्री असताना असं काय एवढं झालं आणि घडलं की त्याच्यामुळे तुम्ही आज एकमेकांचा Actually, चेहरा पण बघत नाही? एकाला जर का हे अर्निंग होत असेल, एकाचं डाऊन यश मिळत असेल एकाला. इन्क्रीज. त्यामुळे तर आमचं असं हे झालं की आम्ही दोघांशी फ्रेंडशिप तोडली. ती आजपर्यंत आम्ही बोलत नाही हे. इवन काल पण कोर्टात दिसलेली, आज पण दिसलेली, आम्ही दोघं एकमेकांशी अजिबात बोलत नाही. पण तुम्हाला मनापासून वाटतंय की पहिल्यासारखं तिच्याशी बोलावं? हा वाटतं. वाटतंय तुम्हाला? मग समजा ताई तुमची मैत्रीण समजा समोर असेल, काय सांगाल तुम्ही तिला? जे पण झालं असेल ते आपण विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया आणि आपलं मैत्रीचं फुल असंच फुलवत राहू. बस एवढंच बोलेन. आणि आय एम सॉरी फॉर एनिथिंग. हो की नाही? हा हे इतकं सोपं होतं की नाही? हो. मग 6-7 वर्षामध्ये का नाही झालं? बट कसं असतं थोडंसं हे असतं ना, इगो प्रॉब्लेम असतं थोडंसं. इन्व्हॉर्मेंट तसा असतो की आपण का परिस्थिती बोलायचं, तशी मी का कमीपणा घेऊ. प्रत्येक गोष्टीचं असं असतं ना, मी का कमीपणा घेऊ. आय एम द बेस्ट. दॅट्स इज द रिझन. ताई आज ताईने खरं तर मोठेपणा दाखवून त्यांची चूक मान्य केलेली आहे किंवा माफी पण मागतायत. तर मला असं वाटतं की हा त्यांनी त्यांचा मोठेपणा दाखवलाय तर तुम्ही तुमचा सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवा. त्यांना फोन करा, भेटायला या. समोरासमोर कधी आलात मिठी मारा पटकन आणि एकमेकांना सॉरी बोलून मोकळे व्हा. तर मला असं वाटतं ताईने जसं तुम्हाला समजून घेतलेलं आहे तसं तुम्ही पण तिला समजून घ्या. भेटा. सगळ्या गोष्टी जे काही गैरसमज असतील ते दूर करा आणि हे तुमचं मैत्रीचं नातं पहिल्यासारखं तितकंच घट्ट करा. ताई आज मी इथे बोललेलो आहे. हा निरोप जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा नक्कीच ते तुम्हाला फोन करतील, त्या तुम्हाला भेटतील. आणि भेटल्या तर आज जसं समजा त्या नाही बोलल्या, तुम्ही बोला. जसं इथे बोललात ना तुम्ही बोलात आणि ते मैत्रीचं जे दुरावलेली नातं आहे ना मैत्रीचं ते संपवून टाका. नक्कीच. पण ताई तुम्ही आज इथे आलेला आहात, तुमच्या मनात तुम्ही व्यक्त झालात, तर हा भाऊ तुम्हाला इथून असंच जाऊ देणार नाही, तुमची ओटी भरणार. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर,
आणि आता हा जो अर्धा तास हा जो काय तुम्ही छान एन्जॉय केला, धमाल केलीत, खूप छान वाटते. आणि हे जे हसणं आहे ना तुमच्या चेहऱ्यावरती, हा जो आनंद आहे ना, हा आयुष्यभर असाच राहू दे. हे जे हसणं आहे ना तुमच्या चेहऱ्यावरती, ते असंच आयुष्यभर राहू दे. पण एक सांगू का, नका जाऊ तुम्ही, थांबा अजून. हा पण थांबावं लागेल आजच्या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि अर्थातच सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.